स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख अहिल्यानगर जिल्हा हा सतत चर्चेत असतो। कधी हाणामारी तर कधी जातीय वाद तर कधी गुटखा तस्करांनी शहरात घातलेल्या धिंगाण्यांमुळे जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक विराजमान झाल्याने गुन्हेगारीला चपराक बसला आहे। गुन्हेगारांची हयगय केली जाणार नाही असे स्पष्ट संकेत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले आहेत। मात्र काही टवाळखोरांनी अधीक्षकांना डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जाते। शहरात गुटखा बंदी करण्याच्या कडक सूचना पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या असताना देखील आतिक उर्फ आकिब मोहम्मद शेख हा गुटखा तस्करी करत आहे। गुटखा सेवनाने शहरातील अनेक तरुणांना कर्करोग झाल्याचे समोर येत आहे। शहरातील तरुण पिढी गुटखा सेवनामुळे अनेक आजारांना सामोरं जात आहे। आतिक हा परराज्यातून गुटखा आणून अहिल्यानगर जिल्ह्यात विक्री करत आहे। मात्र पोलीस आतिकचा डाव हाणून पाडण्यासाठी सतर्क असल्याचे स्पष्ट आहे। आकिब उर्फ आतिक हा पोलिसांना चकमा देण्याच्या प्लॅनिंगमध्ये अकोले येथे गुटखा तस्करी करत होता। मात्र अकोले पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटख्यावर छापा मारत कारवाई केली। या गुन्ह्यात पोलिसांनी आतिकचा सहकारी याला अटक केली। मात्र मास्टरमाइंड आतिक हा फरार झाला असून आतिकने संगमनेर न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। मात्र संगमनेर न्यायालयाने आतिक याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे। त्यामुळे आता आतिक किती दिवस पोलिसांना पळवणार याची चर्चा रंगली आहे। तर या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी पोलीस आतिकच्या मुसक्या आवळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। आतिक याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 354, पारनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 542, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 520, कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 857, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 398, तोफखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 974, अकोले पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 485 असे अनेक गुन्हे दाखल आहेत। प्रतिनिधी जाकीर शेख, अहिल्यानगर। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।